Hello everyone, good morning, welcome back to my channel. So it's 16 June आणि आज आहे माझा दिवस. I mean it's my day. So रात्री मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालं 12 वाजता. मे बी तुम्ही ते बघितलं असेल या आधीच्या व्लॉग मध्ये. आले या आधीच्या व्लॉग मध्ये. सो माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आमच्या ह्यांच्यापासून. सो हे रात्री चालेल, तुम्ही ते बघितलंच असेल. थोडंसं शूट त्याचं तुम्ही ते बघितलंच असेल. सो उठलो सकाळी मस्तपैकी, मॉर्निंग झाली आणि आता आम्ही चाललोय कोरलाई बीचला. आता आम्ही कोरलाई बीचला. आम्ही चाललोय आता कोरलाई बीचला. सगळे रेडी होत आहेत, मला सुद्धा रेडी व्हायचं आहे. तर रेडी वगैरे होतो आणि मग निघतो. लेट सी आजचा दिवस कसा जाणार आहे, तुम्हाला ते व्लॉग मध्ये समजेलच. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून. भरतीचा टाइम आहे. So finally done with फोटोशूट आणि आमचे पाय झाले खराब. आम्हाला असं म्हणजे मला तरी असं वाटलं की थोडासा पाऊस पडेल, थोडंसं ऊन कमी असेल, बट तसं काही नाहीये. मरणाचं ऊन आहे. आणि मी चपला हातात घेऊन चाललो. हा हे छान वाटतं तिथे. इथे काय होते फोटो. सो दादा गेला स्टार मांडायला. अगं ब्ल्यू कलरचा दगडावर ठेवलाय. नाहीच दिसणार, डोळ्याने नाही दिसत तो. बघ तिथे बॅक टू दी होम. आय मीन आम्ही आलो मामाच्या घरी, आपल्या घरी नाही, घरी आलो. आणि अवतार तुम्ही बघू शकता. जाताना कसं होता आणि आता कसं झालं. सो काल रात्री आम्ही इथे स्टे केला. मागची साईड मी पण नाही बघितली. ही आहे बॅक साइड. हा ते आता येऊन गेले ना. दादा येऊन गेले ना. हा आहे हॉल. चलो चलो. ही आहे फर्स्ट रूम. इथे मस्तपैकी सगळे झोपले होते. इथे आहे बाथरूम. ही आहे आमची रूम.
ची किती मेस आहे. टीव्ही आणि इथे आहे टेरेस. सो लास्ट टाइम दीक्षा मी पूजा जेव्हा आलेलो तेव्हा या हॉटेलला स्टे केलेला. दीक्षा मी आलेलो तेव्हा तिथे स्टे केलेला ह्या रूम मध्ये. आणि पूजा दीक्षा आणि मी तिघे आलेलो तेव्हा ह्या रूम मध्ये स्टे केलेला. ओ कुठे गेलो कुठे इथे. प्रत्येक टायमाला व्हिडिओ घालाच पाहिजे मग आमच्या अवतारा तुम्ही बघू शकता. काळे काळे ढूस. येताना आम्ही किती गोरे होतो. गोरा कुठे येतोय. सो मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे. जेवायला होतं पापलेट, भाकरी, कोलबी, कांदा असं सगळं जेवायला होतं. पेट भरून जेवण झालेलं आहे. मामीने मस्तपैकी स्वयंपाक केला होता आमच्यासाठी, खास करून बर्थडे साठी. सो मस्तपैकी जेवण झालेलं आहे. तर मंदार मला असं वाटतं तुला काय म्हणायचंय की आज तुझ्या लाडक्या बहिणीचा बर्थडे, मग तू 2 शब्द बोलू शकतोस. नाही 2 शब्द बोल की आता तुझी बहीण जाणार आहे, मग तुला कसं वाटतंय. चांगलं वाटतंय. तुला दुःख होईल की मी जाईन. नाही मग तुला माझी आठवण येईल, तुम्हाला भेटायला येशील. नाही तुमचे पण मनोगत घेणार आहे मी. मनोगत सांग बर्थडे बद्दल. तेजलच्या बर्थडे बद्दल तुम्हाला काय म्हणायचं. गाडी पुसू दे का. इथे तर फेल गेलेलं आहे. आपण ह्यांच्याकडे जाऊ. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या बायकोचा बर्थडे लास्ट बर्थडे बायकोचा माहेरी लास्ट बर्थडे नंतर पुढल्या वर्षी थेट सासरी. मग मंदार सासरी येईल मला भेटायला. जवळ आहे जेट्टी इथून अलिबागवरून जेट्टी येशील ना मंदार. पकडली. आय नो की तू येशील. आवडलं जेवण. चांगली लागते. मामीने केलेलं खास करून जावयासाठी. थोडस ऊन येते. थोडस नाही जास्तच. हा तर तुम्हाला कसं वाटतंय की तुमच्या मुलीचा आज बर्थडे. बाई काय बोल. आधी तिने चालू केलाय व्हिडिओ. असू दे काही नाही. आमच्या लेकीचा आज आमच्याकडे या वर्षीचा शेवटचा, म्हणजे ती आता लग्न होऊन जाणार ना, त्यामुळे थोडस वाईट पण वाटतं. पप्पा पण नाहीत आमची त्यात, त्यांनी अजून वाईट वाटतं. चांगलं पण वाटतं. ते तर आहेच. काय नाही, खूप एक्साइट होतो. माझं स्वप्न होतं काहीतरी सरप्राईज द्यायचं. ते 2 भावांच्यामुळे सक्सेस झालं. त्यांनी मेहनत केली सरप्राईज देण्यासाठी. त्याबद्दल थँक्यू. आभारी. थँक्यू मामी. थँक्यू. सेलिब्रेशन टोप घे टोप. थँक्यू. थँक्यू तुम्हाला पण. तुला तर मोठा थँक्यू. तुला काय 2 शब्द. सो जेवण वगैरे झालं आणि फायनली आम्ही निघतोय घरी. आम्ही स्टे करणार होतो उद्यासाठी, बिकॉज उद्या सुट्टी आहे म्हणून. बट आम्ही निघतोय कारण परत लवकर यायचं आहे. सो आम्ही सगळेच चाललोय. सी यू सून. अवघड बाय मामी. बाय. बाय. अँड सबस्क्राईब. टाइम आहे एंड करायला. टाइम आहे. बोलणार कधी. हा
थँक्यू. ते पण नाही हो वाकायचं आता माझी नाही. काय चेहऱ्याला जरा फेसपॅक लावा. बाय. वा, हॅपी बर्थडे. थँक्यू. क्युटी. सो आम्ही आलोय जिम्मीला घ्यायला. मम्मा येईल आता. मम्मा येणार आता. मम्मा कुठे 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 चालली कुठे चालली मम्मा कुठे. हो रे माझे बाबडा. सो वी बॅक टू दी होम. घरी आल्यावरती आम्ही लगेच जिमीला आणायला गेलो होतो. तुम्ही त्याची छोटीशी क्लिप बघितली असेल. आणि निघाल्यावरती आणि घरी येईपर्यंत मी त्याच्यामध्ये काही शूट नाही केलं बिकॉज एवढं सारं गरम होत होतं की त्यामध्ये शूट करणं मला काही पॉसिबलच होत नव्हतं. म्हणून मी काही शूट केलं नाही. डायरेक्टली घरी आलो. घरी आल्यावरती लगेच बॅग ठेवलं आणि लगेच जिमीला आणायला गेलो. आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन फ्रेश वगैरे झालो बिकॉज ह्यावेळेस असे जिमीला बोर्डिंगला सोडायचं मन करत नव्हतं. जास्त मन करत नव्हतं. सो एक्सायटेड होतो की तिला भेटण्यासाठी आणि तिला घरी आणण्यासाठी. सो फ्रेश वगैरे झालो. घरी येऊन थोडासा चहा वगैरे घेतला आणि मला असं वाटलं की यार झाला बर्थडे. आय मीन फॅमिलीसोबत आपण सेलिब्रेशन तर केलं. सो मला असं वाटलं की आता घरी जाऊन काय नाही जेवायचं मम्मीसोबत आणि लगेच झोपायचं वगैरे. सो नाही, अजून एक सेलिब्रेशन बाकी आहे. मी रेडी झालेली आहे. आय मीन रेडी म्हणजे मी ड्रेस वगैरे घातलेला आहे बर्थडेचा, बट मला रेडी व्हायचं आहे. सो आता येत आहेत मामा आणि मावशी. मामा मावशी किंवा मामा मामे पण बोलू शकतो. सो ते येत आहेत केक घेऊन. सो त्यांच्यासोबत अजून एक सेलिब्रेशन बाकी आहे. तसं हा सेलिब्रेशन म्हणजे हा बर्थडे तर म्हणजे माहेरकडून सगळ्यांकडूनच माझा लास्ट असणार आहे. नेक्स्ट इयर मी तिकडे असणार आहे. सो कोणाला भेटणं पॉसिबल होईल नेक्स्ट इयर नाही पॉसिबल होणार किंवा होईल काय सांगता येत नाही. म्हणून सगळे आताच भेटून जात आहेत. कॅन्डल्स एक मामी आमचं आयुष्य तुला लागू. तू आता मी असाच कर.
खाल्ला नाही बघू. केक खाते, क्रीम आहे, छान आहे. सो फायनली द डे हॅज कम टू दी एंड. खूप छान गेला माझा आजचा दिवस, आय मीन माझा बर्थडे. खूप मस्त सेलिब्रेट झाला. म्हणजे मी विचार पण केला नव्हता की एवढ्या चांगल्या प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट होईल, बट खरंच खूप छान प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. इच्छा तर खूप होती मनापासून की मला दोन्ही फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, बट मला असं वाटत होतं की ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत, बिकॉज ते एवढ्या लांबून कुठे येणार आणि सगळ्यांना आपण घेऊन तिकडे कसं जाणार. सो मी सच तर काही प्लॅनिंग केलं नव्हतं, बट ते म्हणतात ना की एखादी गोष्ट हवी असेल आणि ती आपण मनापासून त्या गोष्टीचा विचार केला तर ती गोष्ट पॉसिबल होते आणि ती भेटतेच. तसंच हे काहीतरी झालं, या प्रकारे झालं की मी खूप विचार केलेला मला म्हणजे सगळ्यांसोबत बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सो त्याच प्रकारे माझा हा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि खूप इच्छा होती खरंच मनापासून की फॅमिलीसोबत पण मला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आणि ह्यांच्यासोबत सुद्धा, बिकॉज फॅमिलीसोबत हा लग्नाआधीचा माझा लास्ट बर्थडे आणि ह्यांच्यासोबत लग्नाआधीचा हा माझा फर्स्ट बर्थडे. सो मला दोघांकडून मला दोघांना सुद्धा मला टाइम द्यायचा होता, बट ते एकच झालं आणि खूप मस्त प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. सो हे सगळं अरेंज केलं मम्मीनी, तर मम्मीला खूप सारं थँक्यू की तू एवढ्या मस्त प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट केला. मी हा बर्थडे कधीच विसरू शकत नाही. खूप मेमोरेबल माझ्यासाठी हा बर्थडे होता. आय नो ह्या सगळ्या गोष्टी तू 2 दिवसात अरेंज केल्या. सो थोडंसं हे तुझ्यासाठी म्हणजे लगेच तू ह्या अरेंज केल्या, म्हणजे आय मीन ह्या लगेच गोष्टी तू अरेंज केल्या. हे थोडंसं कठीण आहे की 2 दिवसात सगळं मॅनेज करणं, बट खरंच तू खूप छान प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट केला, तर खरंच खूप मनापासून तुला थँक्यू. आणि अजूनपर्यंत तू मला कशाची कमी पडून दिलेली नाहीयेस. ह्या आधी तर नाहीच कशाची कमी पडून दिली आणि अजूनपर्यंत तू मला कशाची कमी पडून देत नाहीयेस. मी जे सांगेन किंवा जे मी मागेन तुझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी तू मला लगेच आणून देतेस. सो त्यासाठी पण खरंच खूप थँक्यू की तू एवढं करतेस माझ्यासाठी आणि इवन अजूनही करतेस. आता मी मोठी झाले, बट स्टील तू अजूनही माझ्यासाठी तुझी एक लहान मुलगी म्हणजे लहान असल्यासारखं तू माझ्यासाठी सर्व काही करतेस. तर खरंच त्यासाठी खूप थँक्यू. आणि असा माझा बर्थडे सेलिब्रेट केलास त्यासाठी खरंच मनापासून खूप थँक्यू. आणि स्पेशली थँक्स टू मनीष दादा आणि मंदारला की तुम्ही तुमच्या टाइमात म्हणजे बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही टाइम काढून माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या. आय नो ऑफिस सुद्धा होतं आणि इवन घराचं काम सुद्धा चालू होतं. सो या दोन्ही गोष्टी मॅनेज करून तुम्ही माझ्यासाठी एवढं छान प्रकारे माझं बर्थडे अरेंज केलं, तर खरंच खूप थँक्यू. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी स्पेशल आहात आणि मी सुद्धा तुमच्यासाठी स्पेशल आहे, बिकॉज तुम्ही मला कधीच असं कुठल्या गोष्टीसाठी नाही बोलत नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही मला सपोर्ट करत आलात आणि ऑलवेज स्पेशल फील करून दिलं, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि स्पेशली थँक्स त्या ताईंना आणि ह्यांना की तुम्ही एवढ्या लांबून माझ्यासाठी आलात. म्हणजे मी विचार केला नव्हता की एवढ्या लांबून तुम्ही अलिबागला याल माझ्यासाठी, बट तुम्ही एवढ्या रात्री माझ्यासाठी आलात, तर खरंच तुम्हाला दोघांना खूप सारं थँक्यू. आणि तुम्ही जे काही मला गिफ्ट दिले ते मला खूप आवडले. जे म्हणजे मला काय आवडतं त्याच प्रकारे तुम्ही मला सगळे गिफ्ट दिले, तर मला ते खरंच खूप आवडले. आणि तुम्हाला खरंच थँक्यू की तुम्ही एवढ्या लांबून माझ्यासाठी आलात. तुम्ही ऑलवेज मला स्पेशल फील करून देता आणि तसंच बर्थडेच्या दिवशी सुद्धा तुम्ही मला स्पेशल फील करून दिलं, तर तुम्हाला दोघांना खूप सारं थँक्यू. आणि इवन मामीला सुद्धा थँक्यू की तिने मस्तपैकी आमच्यासाठी स्वयंपाक केला होता नेक्स्ट डेला, म्हणजे बर्थडेच्या दिवशी खूप मस्त स्वयंपाक केला होता. मस्तपैकी जेवलो वगैरे. आणि मावशीला आणि दादाला सुद्धा थँक्यू की तुम्ही टाइम काढून माझ्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करायला अलिबागला आलात. सो सगळ्यांना तुम्हाला थँक्यू. आणि अजून थँक्यू की दीक्षा आणि पूजाला. आय नो तुम्ही त्या दिवशी माझ्यासोबत नव्हतात बर्थडेच्या दिवशी, बट तुम्ही आदल्या दिवशी तरी माझ्यासोबत होतात. माझा बर्थडे सेलिब्रेट केलात, आपण मस्तपैकी टाइम स्पेंड केलात आणि खूप सारे फोटोज वगैरे काढून
आपण ते मेमरीज क्रिएट केल्या. आय नो नेक्स्ट इयर मी हे सगळं मिस करणार आहे, मी सगळ्यांना मिस करणार आहे नेक्स्ट इयर. म्हणून ह्या वर्षी मला माझा बर्थडे सगळ्यांसोबतच सेलिब्रेट करायचा होता. सो तशाच प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि स्पेशली थँक्स अजून मामाला आणि मावशीला. मावशी म्हणजे दोन्ही साईडनी नाती आहेत म्हणून मी मावशी मामी असं थोडंसं कन्फ्यूज आहे. बट एनिवे मामाला आणि मावशीला दोघांनाही थँक्यू की तुम्ही एवढ्या रात्री आलात खास करून माझ्यासाठी माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर तुम्हाला पण खरंच खूप थँक्यू. सो अशा प्रकारे मस्तपैकी माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. इवन रात्री सुद्धा खूप मस्त, मी तर खूप हॅपी होते रात्री ह्यांना बघून की मला ते पूर्ण दिवस माझ्यासोबत पाहिजे होते माझ्या डेला. सो ते होतेच, आय मीन रात्रीपासूनच होते. सो मी खूप हॅपी होते त्यांच्यासोबत सुद्धा आणि पूर्ण फॅमिली सोबत सुद्धा. सो येस, फायनली द डे हॅज कम टू दी एंड. असं वाटतं की नाही दिवस संपू नये, असाच हा दिवस कंटिन्यू व्हावा. बट एनिवे चलता आहे. सो येस, आय होप तुम्हाला माझ्या बर्थडेची व्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि गुड नाईट.